झी 24 तास एक पाऊल पुढे। आषाढी वारी ही अनेक दृष्टीने लक्षवेधी असते। या वारीत मोठ्या संख्येने वारकरी जमतात, कित्येक मैल पायी प्रवास करतात। त्यांच्या या मॅनेजमेंट बाबत अनेकांना कुतूहल असतं। असंच ठाण्यातील युवकांचा ग्रुप या वारीवर संशोधन करतोय। त्यासाठी यंदा ते वारीतही सहभागी झालेत। त्यांच्या रिसर्च विषयी जाणून घेतले आहेत आमचे प्रतिनिधी रमेश जोशी यांनी। आषाढीची वारी करणारे तरुण अनेक आढळतात, मात्र आता हा तरुण वर्ग आषाढीच्या वारीकडे चिकित्सक नजरेने पाहतोय। आपल्यासोबत ठाण्याचा एक ग्रुप आहे जो या वारीकडे एक वेगळ्या नजरेने पाहतोय। आपण या तरुणांनाच विचारूया की त्यांना या वारीतून काय मिळालं। आपण मला सांगाल, या वारीत तुम्ही काय करताय आणि तुम्हाला या वारीत काय मिळतंय, काय पाहताय या वारीत? एकंदर आम्ही वारी कशा प्रकारे, बरीच वर्षांची इच्छा होती वारी कशा प्रकारे चालते ते बघायला आलो होतो। त्याचबरोबर चिकित्सक गोष्ट अशी की एवढी जण एकत्र येतात तर ती कुठच्या भावनेने येतात, त्याचबरोबर ती एकत्र येताना कशा प्रकारे काम चालतं, म्हणजेच की त्यांचं जेवण खाण आणि दिवसभराचं चालणं हे कशा प्रकारे मॅनेज केलं जातं, म्हणजे मॅनेजमेंट किती चांगल्या प्रकारची असू शकते हे आम्ही बघायला आलो होतो। त्यांच्याच आणखी एका मैत्रिणीला आपण विचारूया की तिला या वारीतलं नक्की काय भावलं येते। 150 वर्ष आपल्याकडे परंपरा आहे आणि आपण घरी बसलेलो असताना आपल्याला मुळीच कळत नाही। लोकांकडून खूप ऐकलेलं असतं की वारीमध्ये सगळे लोक तल्लीन होतात, रंगून जातात, विठुरायासाठी त्यांचा जीव आसुसलेला असतो। तर तेच बघायला आलो आणि खरंच सांगते, या पूर्ण वारीमध्ये, या दिंडीमध्ये आमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत। अप्रतिम कीर्तन आणि अप्रतिम खेळ चाललेले असतात, सगळेच भक्तीत बुडून गेलेले असतात। हेच बघायला आम्ही आलेलो। आपण पाहिलं की वारी जी आहे, या वारीतलं मॅनेजमेंट जे आहे, या मॅनेजमेंटची भुरळ तरुणांनाही पडलेली आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह रमेश जोशी, वाखरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।